संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य. काय सूत्र होतं? सर्व राज्याच्या विधानसभेच्या मताचे मूल्य, सर्व राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य. बरोबर का? कळतं ना हे? भागिले काय होतं? संसदेच्या सदस्यांची. मग मला सांगा, सॉरी हा, संख्या किती आहे रे? 776. म्हणजेच काय करायचं? आपले किती? 175 गुणिले किती? 288. ही झाली महाराष्ट्राची. बरोबर का? अधिक आपण युपीचं एक टाकलं होतं. युपीचं किती आहे? 208 गुणिले 403. 403 तिथं आमदार आहेत बरं का. युपीचं सगळ्यात मोठं राज्य, सगळ्यात जास्त आमदार युपीचे आहेत. 403. मग असेच आपण काय करायचं? सर्व राज्यांच्या बेरीज करायची. इथून पुढे सर्व राज्य आता ते आपल्याला माहित नाही, आपल्याला काढायची गरज नाही, आपल्या सिलेबसचा तो भाग नाही. पण ह्या अशा टोटल बेरीज करून काय करायचं? आपल्या संसदेत किती? 776. आणि ज्या वेळेस ही बेरीज येईल आणि हे जो काय मताचं मूल्य येईल, ते मताचं मूल्य आपल्या खासदारांच्या मताचं मूल्य किती आहे रे? खासदारांच्या मताचं मूल्य 708 आहे ना. 708 काय? आपल्या खासदारांच्या मताचं मूल्य. बरोबर की नाही? मग आता शेवटीला आपण एक लाईन लिहून घ्यायची. काय लिहून घ्यायची? मी सांगतो ती लिहून घ्यायची. हा, सांगू? आमदारांच्या मताचे मूल्य. आमदारांच्या मताचे मूल्य. आमदारांच्या मताचे मूल्य हे प्रत्येक राज्यात आमदारांच्या मताचे मूल्य हे आमदारांच्या मताचे मूल्य हे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आहे. ऐका, आमदारांच्या मताचे मूल्य हे प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या अनुसार वेगवेगळे आहे. बरं, लिहून देतो मी. आमदार म्हणजेच काय? राज्य विधानमंडळाचे सदस्य. आमदारांच्या मताचे हे प्रत्येक आधारावर म्हणून ते काय आहे? प्रत्येक राज्याच्या बाबतीत काय आहे? वेगवेगळे आहे. वेगवेगळे आहे. का वेगवेगळे आहे? की कारण की प्रत्येक राज्याची लोकसंख्या काय? सर्व राज्यांची लोकसंख्या समान नाही. वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी लोकसंख्या आहे. सर्वात जास्त युपीची आहे. बरोबर की नाही? महाराष्ट्राची कमी आहे. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या राज्याची काय? वेगवेगळी आहे. त्यामुळे काय की प्रत्येक राज्यांच्या आमदार असतील, त्या आमदारांच्या मताचे मूल्य काय? वेगवेगळं आहे. मग आपण बघितलं उदाहरणार्थ काय? महाराष्ट्राचे किती आहे? 175. युपीच्या 200. असं. बरोबर की नाही? मग ते लोकसंख्येनुसार ठरतं. त्यामुळे आपलं काय? वेगवेगळं आहे. कळलं हे? कळलं? चेंज करू? आता थोडं असं सरळ बसा. असं करू चेंज? आता कोणी चाळे केली मी आकाश म्हणणार तिला. हा, हे झालं का? त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एक सांगतो की जे संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य आहे, संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य. संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य काय आहे?
संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य सर्व राज्यांच्या संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य हे काय आहे? सर्व राज्यात समान आहे. सर्व राज्यात समान आहे. अरे तुम्हाला पुस्तकीय भाषा नाही, मी माझ्या भाषेत सांगतोय. ही मी कुठे वाचलेलं नाही, काही नाही, मी माझ्या मनात तयार केलेली डेफिनेशन. त्यामुळे थोडंसं काय हे होईल ना. संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य काय? सर्व राज्यात समान आहे. म्हणजे एखादा खासदार महाराष्ट्राचा असला, एखादा खासदार युपीचा असला, एखादा खासदार बिहारचा असला, एखादा खासदार सिक्कीमचा असला, एखादा खासदार गोव्याचा असला, तो कोणत्याही राज्याचा असो, त्या राज्याची लोकसंख्या कमी असो किंवा जास्ती असो, त्यांच्या मताचं मूल्य काय आहे? 708च राहणार. सर्व खासदारांच्या मताचं मूल्य एकच आहे. काय? 708. करू चेंज? किती? नाही ना, खासदारांच्या मताचं मूल्य 708 आहे ना, आपण काढलं इकडं. बरं घेऊ का 56 कलम? हा कलम 56. आता राष्ट्रपती पदाचा पदावधी, बरोबर की नाही? कलम 56 मध्ये काय सांगितलं की राष्ट्रपती पदाचा पदावधी किती असेल. मग राष्ट्रपती पदाचा पदावधी किती असतो? म्हणजे राष्ट्रपतीच्या पदाचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. माहिती आहे सर्वांना? मग लिहा इथं राष्ट्रपती पदाचा पदावधी पहिली हेडलाईन लिहिली 56ची लिहिली. सांगू मग आता सांगू का? राष्ट्रपती पदाचा पदावधी, राष्ट्रपती पदाचा पदावधी, राष्ट्रपती पदाचा पदावधी पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाचा असेल. पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाचा असेल. पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाचा असेल. झालं? म्हणजेच कॉमनली काय आहे, आपल्या जो राष्ट्रपती आहे भारताचे जे राष्ट्रपती आहेत, भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती? नॉर्मली 5 वर्षाचा असेल. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय आहे, तो कार्यकाळ वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो. बरोबर की नाही? त्यामध्ये काय अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय त्यामध्ये वाढ पण होऊ शकते आणि घट पण होऊ शकते. मग कशा प्रकारे होऊ शकते? अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यामध्ये काय वाढ पण होऊ शकते आणि घट पण होऊ शकते.